नमस्कार. एसक्यूएल लर्निंग सिरीजच्या डे 2 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. डे 1 मध्ये आपण एसक्यूएल म्हणजे काय, टेबल म्हणजे काय, रो आणि कॉलम काय असतात, सिलेक्ट एव्हरीथिंग वापरून कंप्लीट डेटा कसा पाहायचा ते शिकलो. आज आपण एसक्यूएल मधील एक खूप बेसिक पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकणार आहोत. स्पेसिफिक कॉलम कसे सिलेक्ट करायचे. पण त्याआधी डे 1 थोडा रिकॅप करूया. टेबल म्हणजे काय? टेबल म्हणजे रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन असतं. रो म्हणजे रेकॉर्ड्स आणि कॉलम म्हणजे वेगवेगळी इन्फॉर्मेशन. सिलेक्ट एव्हरीथिंग वापरल्यावर टेबलमधला सगळा डेटा आउटपुटमध्ये येतो. पण रिअल वर्ल्डमध्ये सगळा डेटा आपल्याला दरवेळी लागतोच असं नाही. कॉलम म्हणजे काय? कॉलम म्हणजे टेबलमधील एक स्पेसिफिक टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. उदाहरणार्थ एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉई कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे किंवा त्याची सॅलरी काय. प्रत्येक कॉलममध्ये वेगळी इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करतो आणि एसक्यूएल मध्ये आपण नेमकी तीच इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करू शकतो. आता सिलेक्ट एव्हरीथिंग का वापरू नये? खूप लोक एसक्यूएल शिकताना सगळीकडे सिलेक्ट एव्हरीथिंग वापरतात, पण हे रिअल प्रोजेक्टमध्ये चांगली प्रॅक्टिस नाही. कारण अननेसेसरी कॉलम्स येतात, आउटपुट कन्फ्यूज होतं आणि लार्ज डेटाबेसमध्ये परफॉर्मन्स सुद्धा स्लो होऊ शकतो. म्हणून प्रोफेशनल एसक्यूएल मध्ये स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट करणं फार महत्वाचं आहे. आता आपण थोडासा सिंटॅक्स एक्सप्लेन करून घेऊयात. आता स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट कसा करायचा याचा सिंटॅक्स असा आहे की सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम एम्प्लॉय. म्हणजे एम्प्लॉय टेबल मधला फक्त आपण सांगितलेला कॉलमच आउटपुटमध्ये येईल. एसक्यूएल ला आपण क्लिअरली सांगतो मला हाच डेटा हवा आहे. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट नेम कॉमा सिलेक्ट सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय टेबल. म्हणजे आपण एम्प्लॉय टेबल मधून फक्त नेम आणि सॅलरी हे दोनच कॉलम सिलेक्ट करत आहोत. बाकीचे कॉलम जसे की डिपार्टमेंट, एज किंवा लोकेशन आउटपुट मध्ये येणार नाही. आणि ही क्वेरी रन केल्यावर आउटपुट काहीसं असं दिसेल. हा अप्रोच क्लीन आहे, इझी टू अंडरस्टँड आहे आणि रिअल वर्ल्ड एसक्यूएल मध्ये हाच वापरला जातो. इथे फक्त एम्प्लॉयचं नाव आणि त्याची सॅलरी एवढंच डिस्प्ले होते. सो आज आपण शिकलो कॉलम म्हणजे काय आणि एसक्यूएल मध्ये स्पेसिफिक कॉलम कसे सिलेक्ट करायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेअर क्लॉज वापरून डेटा फिल्टर कसा करायचा ते पाहणार असाल. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि एसक्यूएल लर्निंग सिरीजसाठी